या मैं गर्दीची तभी समस्या? ताबड़तोड़ यहाँ पे जैसे घटना हुआ उसी समय मैं यहाँ पे था। और क्या देखा आपने? मैंने देखा सबको जैसे गिरे वैसे मैं हम लोग पटरी से उठा के वो 3 नंबर प्लेटफार्म पे लेके आए, वहाँ से फिर ऊपर से करके लेके आए, एम्बुलेंस आई, कुछ लोग 4 लोग कितने लोग एम्बुलेंस, गिरे थे? लगभग 8 लोग गिरे थे। कौन सी गाड़ी थी, कौन सी गाड़ी थी? इतना तो नहीं मालूम। सीएसटी से कौन से साइड आने वाली? सीएसटी से जा रही थी, यहाँ कालवा से, यहाँ डीवा से आई और सीएसटी जा रही। ट्रेन दीवा से बनी। आठ लोगों को आपने बचा नहीं, मैं हम लोग तो कानो सिर्फ हम 2 लोग को ही उठा के लेके जो जिंदे जिंदे थे। कैसे गिरे थे, मतलब कुछ क्या पटरी पे पूरे बीच में पटरी पे गिर गए। किससे बात हुई आपकी? नहीं, किससे तो बात नहीं हुई। सब पोल का खंभा लगने से उन लोग गिरे क्या? खंभा से नहीं भाई, मेरे साथ टर्निंग बहुत फास्ट थी, इसके लिए झटका लगा, वो लोग गिरे। टर्निंग में झटका लगा तब गिरे उन लोगों को। कहाँ पे, कौन सा हॉस्पिटल लेके गए? शिवाजी हॉस्पिटल लेके जाए। आपल्यासोबत ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीनं ही सगळी घटना पाहिलेली आहे आणि त्याने त्या जखमी लोकांना बाहेर काढलेलं आहे। आपका नाम बताइए और आप कभी इधर आए, क्या देखा आपने? नहीं, सब जीआरपीएफ वाले जितने लोग थे सब सपोर्ट किए, तुरंत ताबड़तोड़ ले जाके जैसा हो सका वैसे अपना काम किए, यहाँ से उठा के। हम लोग भी कानो, मैं भी अपना जा रहा था काम के लिए, मगर मैंने छोड़ के मतलब पहले इनको ले जाके वहाँ रख कानो कलवा नाका शिफ्ट किए ले जाके कि कानो जल्द से जल्द उनको ट्रीटमेंट हो जाए। आपने उनको बचाया, तभी कैसे गिरे थे, कहाँ पे गिरे थे वो लोग? वहाँ प्लेटफॉर्म पे उस पे गिरे थे, पटरी पे गिरे थे वो लोग। कौन सा प्लेटफॉर्म पे? बीच वाले, मतलब ये 3 और 4 नंबर के? 3 और 4 नंबर के बीच में गैप में गिरे थे। इधर दिखाइए। हा प्रत्यक्षदर्शी याने ह्या लोकांना वाचवलेला आहे। इधर कट रही है वहाँ पे, बताइए कैसे वहाँ पे गिरे? वहाँ पे 2-3 लोग वहाँ गिरे थे, 1-2 लोग यहाँ गिरे थे, लेडीज भी गिरी थी। वो यहाँ पे हुए थे कानों, फिर उठा के लेडीज तो बच गए, हल्का चोट लगा, सर पे लगा है, और 1 लोग को हाथ में लग गया है, ऐसे लगा। तो जैसे आपने देखा उन लोगों को, कोई मतलब सीरियस था उसमें, कुछ लग रहा था? नहीं, 4 लोग, 3 या 4 लोग शायद जगह पे तुरंत ताबड़तोड़ खत्म हो गए। 2 लोग का भाई कानो, 2 लोग थे, जो 2 लोग थे वो लोग को हम लोग यहाँ पटरी से उठाए, उस पर पटरी पे किए, इसके बाद तुरंत जीआरपीएफ वाले आए, उसको लेके आए, सब सामान उस पर लेके ऊपर से लेके आके ले जाके कलवा नाका शिफ्ट किए। वो 3 और 4 के बीच में ट्रैक जो है वहाँ पे, उस लाइन में गिरे, कुछ ट्रैक पे गिरे? नहीं, ट्रैक पे, इस पे ही गिरे, अंदर ही गिरे, उसके बीच में जो टर्न ले। हाँ, वो ट्रेन जो है वो मुंबई जा रही थी? हाँ, मुंबई जा रही थी। लगभग कितने बजे? कुछ वही 9 बजे के करीब में। 9 बजे करीब जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार ही 8:19 टिटवाळा लोकल होती आणि टिटवाळ्यावरून मुंबई दिशेने जात होती आणि त्यावेळी ज्यावेळी डोंबिवली कल्याणमधली गर्दी जी आहे ही या ट्रेनमध्ये चढली। डोंबिवलीहून ट्रेन निघाल्यानंतर ही ट्रेन जी आहे ती या ट्रॅकवरती, हा पुन्हा ते सांगतो की हा टर्न आहे पूर्णपणे, आणि मी देखील अनेकदा प्रवास करताना मुंब्रा रेल्वे स्थानकावरून अप आणि डाऊन दोन्ही मार्गामध्ये इथं मोठा झटका जो आहे रेल्वे गाडीला बसतो आणि मग त्यामुळे जी घटना घडते। पुढे आपण पाहिलं तर इथं जी घटना घडली आहे त्याबद्दल प्रत्यक्षदर्शीने माहिती दिलेली आहे, कशा रीतीने ही घटना घडलेली आहे। आता इथं लोक जे आहेत, पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत। आपण अधिकृतपणे यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करू की कशा रीतीने ही घटना घडलेली आहे आणि त्यांच्याकडे नेमकी काय माहिती आहे। आता अधिकृतपणे जी माहिती मिळते त्यानुसार 6 जण याच्यामध्ये जखमी झालेले आहेत आणि 8 जण जखमी झाले, त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। अनिल शिंदे साहेब, काय नेमकी घटना घडलेली आपल्याला काय माहिती आहे? अजून कन्फर्म नाही आहे, 8 जणांना पाठवलेलं आहे, त्यापैकी मृत किती जखमी किती माहिती नाही आहे। एक फास्ट लोकल आणि एक्सप्रेस शेजारून गेल्यानंतर जे लटकलेले प्रवासी होते त्यांचे हात सुटून ही दुर्घटना घडलेली आहे। दरम्यान किती वाजता घटना घडलेली आहे साहेब, त्याबद्दल काय माहिती मिळाली? 9:15 दरम्यान घडलेली घटना आहे। 9:15 आणि 8 लोकांना याच्यातून ट्रॅकवर पडलं। छत्रपती शिवाजी हॉस्पिटल जे आहे ते पाठवलेलं आहे। या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शिंदे साहेब, लोक जे आहेत जे पडलेली आहेत, तुम्ही सांगितलं की 2 ट्रॅकच्या म्हणजे 2 एक्सप्रेस गाडी आणि लोकलच्या मध्ये ही घटना घडली। हो, शेजारून फास्ट शेजारून फास्ट दोन्ही गाड्या पास झाल्यामुळे घडलेली घटना आहे। सर, थोडंसं कन्फ्युजन आहे की लोकल मधनं हे प्रवासी पडले की एक्सप्रेस मधनं? नाही, पूर्ण माहित नाही, संपूर्ण माहिती नाहीये अजून, ते कन्फर्म झाल्यावर कळेल। किती जखमी आहेत, किती मृत आहेत त्याचा काही एकूण 8 जणांना रवाना केलं, त्यातले जखमी किती नाही, संख्या नाही माहित, तिथे कळव्याला गेल्यानंतर। सुरक्षित है सर रेलवे में? यात्री कितने सुरक्षित है रेलवे में?
तर हे होते अनिल शिंदे, मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते आणि त्यांनी माहिती दिली की 8 जण जे जखमी आहेत त्यांना इथून रेल्वे स्थानकावरून जे शिवाजी महाराज रुग्णालय छत्रपती शिवाजी महाराज कळव्याचं तिथं शिफ्ट केले, तिथे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि अधिकृतपणे रेल्वेकडून जी माहिती मिळेल त्यानुसार 6 जणांचा मृत्यू जो आहे ती मृत्यू या घटनेमध्ये झालेला आहे. प्रत्यक्षदर्शींची माहिती दिली की इथंच या ट्रॅकमध्ये आणि जी आता जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे मुंबई पोलीस स्टेशनचे त्यांना घटनास्थळाची माहिती जी मिळाली की एक्सप्रेस गाडी आणि फास्ट लोकल दोन्ही एकाच वेळे या लेनमधून गेले आणि जे लोक लटकले होते त्यांना तो तोल जो आहे तो सांभाळला गेला नसावा आणि त्यामुळे लोक पडलेली आहेत. मग त्यातली जी एक्सप्रेस गाडीतून लोक पडलेली आहेत का लोकलमधून पडले आहेत त्याबद्दल अद्याप स्पष्टता नाही आहे. पण या दिशेनं जी लोकल गाडी जाते किंवा एक्सप्रेस गाड्या जातात त्यांचे बहुतांश लोक जे आहेत ते एक्सप्रेस गाड्यामध्ये लोक दरवाजावर लटकत नसतात, पण लोकल गाड्या ज्या लोकल गाड्यांमध्ये लोक जी आहेत प्रवासी जे आहेत ती लटकत असतात. त्यामुळेच जेव्हा 2 लोकल आजूबाजूला गेले असतील तेव्हा हा टर्न आहे त्यामुळे फार कमी गॅप येते. भीतीनं किंवा कोणत्या कारणामुळे जे आहे ते लोकांचा तोल गेला असेल किंवा झटका लागला असेल आणि त्यामुळे तोल जाऊन लोक जे ती पडलेली आहेत ह्या संपूर्ण ट्रॅकवरती इथं तुम्हाला अजूनपणे चपला दिसावं, तिथे मागे हिरवी चप्पल आहे, बॅगचे पट्टे पडलेले आहेत आणि पुढे जे प्रत्यक्षदर्शी ज्यांनी सांगितलं त्यानुसार की इथं अनेक जण जे आहे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, पण जी माहिती मिळते त्यानुसार 8 जण जे त्या या 6 जणांचा या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. ही सगळी स्टेशनवरची सुद्धा आत्ताची दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. मात्र ज्या वेळेला ही दुर्घटना घडली त्या प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याप्रमाणे हा जो टर्न दिव्यापासून ट्रेन सुटल्यानंतर मुंब्र्याला येईपर्यंत हा जो टर्न दिसतोय आपल्या दृश्यात त्याच टर्नला बऱ्यापैकी ट्रेनला झटका बसतो, जर्क बसतो आणि तिथे प्रवाशांचा हात सुटला आणि 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवरती फेकले गेले. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 6 जणांना याच्यामध्ये आपला प्राण गमवावा लागलेला आहे. ही सगळी आपण जर पाहिलं तर आता घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन जे आहे ते जागा झालेलं आहे आणि पोलीस प्रशासन इथे पंचनामा घटनास्थळी केला जात असून सुरक्षा वाढवलेली आहे. पोलीस जे आहेत ते अनेक जे कर्मचारी आहेत ते इथं जे प्रवासी आहेत जे गर्दी करतात त्यांना बाजूला आपल्याला करताना दिसत आहेत. RPFचे पोलीस असतील, त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सुरक्षा बल असेल, मुंब्रा पोलीस स्टेशनचे पोलीस असतील, सर्वच घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि घटनेचा पंचनामा जो आहे तो केला जातोय. मी आपल्याला दाखवू इच्छितो की पुढे प्लॅटफॉर्म नंबर 3वर तर तिथं रक्त पडलेलंच आहे, पण इथं आपण जर पाहिलं तर इकडे देखील काही प्रवाशांना जेव्हा आले होते तेव्हा हे बघा इथे हे माझ्या व्हिडिओ संदीप पवारांनी म्हणतो की इथं रक्त पडलेलं आहे आणि संदीपजी इथं हे रक्त पडलेलं आहे, बूट पडलेले आहेत, 3 वेगवेगळे, एक चप्पल आहे पांढऱ्या रंगाची, एक काळा बूट, एक निळ्या रंगाचा बूट आहे, बॅग पडलेली आहे तुटलेली, पुढे एक सँडल पडलेला आहे. म्हणजे 8 जण जी आहेत ती जी पडलेली आहेत. अपडेट माहिती जी आहे ती लवकरच घेतली. मृतांचा आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे कारण का लोकल फास्ट होती आणि 2 ट्रॅकमधून 2 फास्ट लोकल, एक एक्सप्रेस गाडी होती आणि एक जी आहे ती लोकल होती. या दोन्ही फास्ट ट्रॅकवरती होत्या आणि त्या लोकल एकमेकांच्या समोरून आल्याने जे मध्ये प्रवासी लटकत होते ते प्रवासी पडलेले आहेत. 6 जणांचा अधिकृतपणे मृत्यू झाल्याची घोषणा जी आहे ही रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे, पण जे 8 जण जे जखमी झाले होते त्यापैकी आणखीनही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, पण अधिकृतपणे अद्यापही याच्याबाबत भाष्य करण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे नेमकं किती 8 जण याच्यामध्ये प्रवासी पडले होते त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. एक महिला जी आहे ती सुखरूप आहे, जे डोक्याला लागलेलं आहे आणि आणखीन एक प्रवासी जो आहे तो अत्यवस्थ आहे, गंभीर अवस्थेत आहे अशी माहिती मिळते. त्यामुळे आपण प्रार्थना करू की त्या प्रवाशाचे जीव जो आहे तो वाचेल. इथं बघा आपण हे सगळं पाहू शकतो, पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे, वरिष्ठ पोलीस अधिकारी या घटनास्थळी आलेले आहेत. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता इथे पंचनामा केला जाईल, काय इथं उपाययोजना केल्या जाव्या भविष्यामध्ये त्याची तयार केला जाईल. घटना मोठी आहे, समिती स्थापन केली जाईल, समिती अभ्यास करेल, अशा घटना पुन्हा घडू नये याकरता काय केलं जावं याच्या उपाययोजना केल्या जातील, समिती अहवाल देईल. पण प्रवाशांची गर्दी आणि प्रवाशांचा अशा पद्धतीचा प्रवास हा जो आहे तो कोणत्याही प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती कमी होणार नाही किंवा होताना आपल्याला दिसणार नाही आणि शेवटी लोक लटकून प्रवास करतील. पण लोकांनी देखील काळजी घेतली पाहिजे, प्रवाशांनी देखील काळजी घेतली पाहिजे की
प्रवास करताना आपण कशा रीतीनं प्रवास करावा आणि जीव धोक्यात टाकू नये याकरता जो आहे तो प्रवास आपण करावा। इथं पोलीस जे आहेत, मुंब्रा पोलीस स्टेशनचे पोलीस जे आहेत ते घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा पंचनामा करत आहेत आणि घटनेची पूर्णपणे पाहणी करत आहेत। रेल्वेच्या मध्ये कुठे घटना घडलेली आहे तसं नसून तर मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4च्या मध्ये जर आपण पाहिलं तर बॅगा पडलेल्या आहेत, चपला पडलेल्या आहेत, निळा बूट आहे, सँडल आहेत, या सगळ्या लोक जी आहेत ती पडली होती आणि पडल्यानंतर कारण का तो मोठा एक इतक्या वेगाने जाणाऱ्या रेल्वेतून पडणं त्यामुळे अर्थातच 6 जण त्यामध्ये दगावलेली आहेत। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि कशा रीतीने आता रेल्वे प्रशासन याबाबत पुढे पाऊल उचलतं ते देखील आपल्याला पाहावं लागेल। बिलकुल अजित, आणि आता पोलिसांकडनं आणि एकूणच रुग्णालयाकडनं सुद्धा अधिकृत माहिती येणं बाकी आहे। मात्र आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 6 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय। 10 ते 12 जण या दुर्घटनेमध्ये ट्रेनच्या बाहेर फेकले गेले, जे अनेक जण जखमी झालेत। या सगळ्यांना आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे। ट्रेनमधनं आज सकाळी 8:19 टिटवाळ्यावरनं सुटलेली ही ट्रेन जी CSMTला निघालेली होती। मध्ये डोंबिवली, कल्याण या सगळ्या स्थानकादरम्यान अनेक प्रवासी या लोकलमध्ये चढले। मध्य रेल्वेवरची ही लोकल इतकी प्रचंड भरलेली होती प्रवाशांनी की उभं राहायला सुद्धा जागा नाही आणि म्हणूनच दरवाजाच्या बाहेर अक्षरशः लटकत या प्रवाशांचा प्रवास सुरू होता, स्वतःचा जीव धोक्यात घालून। आणि ज्या वेळेला मुंब्रा स्थानकाच्या अलीकडे ही ट्रेन आली तिथे असलेलं एक वळण, या वळणावरती ट्रेनला एक झटका बसतो, जर्क बसतो आणि तेव्हाच प्रवाशांचा हात सुटला आणि अनेक जण ट्रेनच्या बाहेर चालत्या फास्ट लोकलमधनं फेकले गेले। काही जणांचा यामध्ये मृत्यू झालाय। अधिकृत आकडा अजूनही समजलेला नाही, मात्र अनेक जण जखमी सुद्धा झालेत। या सगळ्यांना तिथं उपस्थित असलेल्या कोण प्रत्यक्षदर्शी होते तिथं या दुर्घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्यांनी मदत केली, ट्रॅकवरनं त्यांना बाजूला घेतलं। दो तीन लोग वहाँ गिरे थे, 1-2 लोग यहाँ गिरे थे, लेडीज भी गिरी थी। वो यहाँ पे उठे हुए थे कानों, फिर उठा के लेडीज तो बच गए, हल्का चोट लगा, सर पे लगा है और 2-1 लोग को हाथ में लग गया है, ऐसे लगा। जैसे आपने देखा उन लोगों को कोई मतलब सीरियस था उसमें, कुछ लग रहा था? नहीं, 3 या 4 लोग शायद जगह पे तुरंत ताबड़तोड़ खत्म हो गए। 2 लोग का भाई कानो 2 लोग थे, जो 2 लोग थे वो लोग को हम लोग यहाँ पटरी से उठाए, उस पर पटरी पे किए, इसके बाद तुरंत GRPF वाले आए, उसको लेके आए सब सामान, उस पर लेके ऊपर से लेके आके ले जाके कलवा नाका सिपके। प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आणि या व्यक्तीनं स्वतः या ट्रॅकवरती पडलेल्या प्रवाशांना उचलण्यास सुद्धा मदत केली। ज्या पद्धतीने ट्रेन या वळणावरनं आली तेव्हा एक एक्सप्रेस सुद्धा बाजूनं जात होती अशी देखील माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे। मात्र नेमकं काय झालं त्यावेळी हे कुणालाच कळलं नाही। लोकल ट्रेनमधले प्रवासी बाहेर फेकले गेले आणि ट्रेनचा वेग प्रचंड होता, फास्ट ट्रेन होती, ती काही मुंब्रा स्टेशनला थांबणारी नव्हती आणि मुंब्रा स्टेशन यायच्या अगदी काही अंतरावरती हे सगळे प्रवासी ट्रेनच्या बाहेर फेकले गेले, जे लटकत होते। आज सोमवारचा दिवस, ट्रेनची फ्रिक्वेन्सी नसली की येईल त्या ट्रेनमध्ये जबरदस्ती घुसून जायचं, असा हा प्रकार सुरू असताना अनेक प्रवासी दरवाजावरती लटकत असताना एका पॉइंटवरती मुंब्रा स्टेशनच्या अलीकडे काही प्रवासी हात सुटून ट्रॅकवरती पडले। फास्ट लोकल आणि एक्सप्रेस शेजारून गेल्यानंतर जे लटकलेले प्रवासी होते त्यांचे हात सुटून ही दुर्घटना घडलेली आहे। साधारणपणे किती वाजता घटना घडलेली आहे साहेब, त्याबद्दल काय माहिती मिळाली? 9:15च्या दरम्यान घडलेली घटना आहे। 9:15 आणि 8 लोकांना याच्यातून ट्रॅकवर पडलं। छत्रपती शिवाजी हॉस्पिटल जे आहे ते पाठवलेलं आहे। जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे हे मुंब्रा स्टेशनवरती सध्या आहेत। अजित, काय सांगाल? तर काही प्रत्यक्षदर्शींनी, काही RPFच्या पोलिसांनी दिलेली ही माहिती आपण बघितली, ती म्हणजे साधारण 9 ते 9:15च्या दरम्यान मुंब्रा स्टेशन जवळ ही ट्रेन आलेली असताना ही दुर्घटना घडली। आतापर्यंत प्रवास करणारे या सेंट्रल लाईनवरनं प्रवास करणारे प्रवासी देखील सांगतायत अशी घटना कधी बघितलेली नाही।